श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजकंटकांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही सुटणार नाही। मी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि मी हे वचन देतो की इथं हल्लेखोरांना उचलल्याशिवाय आम्ही इथून कोणी हलणार नाही। इथून हलणार नाही म्हणजे हलणार नाही। आम्ही तरी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बुंदेले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंदुस्तान की बात करेगा वही देश में राज करेगा। हा जो हल्ला आहे हा कुठल्या जातीवर हल्ला नाहीये, हा कुठल्या समाजावर नाही, हा आमच्या आई बहिणीवरचा हल्ला आहे। हा जो पूर्वनियोजित कट आहे हा नुसता हल्ला नाही आहे। सभा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर नवनीतजी राणेच्या सभा झाल्या, लोकसभेत सभा झाल्या, विधानसभेत झाल्या, स्वतः उभ्या असताना झाल्या। बुंदेले साहेब असो, केवलरामजी असो, पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील स्टार प्रचारक म्हणून ज्या निवडक महिलांची लिस्ट आहे त्या निवडक महिलांमध्ये नवनीतजी राणांचं नाव आहे। आणि नवनीतजी राणांवर जर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर आपल्या घरातले साधारण आई बहिणीची काय परिस्थिती होईल? आदरणीय गृहमंत्री साहेब, आदरणीय सीपी साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, या सर्वांना आम्ही नम्र आवाहन करतो की जर कायदा व्यवस्था जर कोणी हातात घेत असेल, आमच्या आई बहिणीवर जर कोणी हा हल्ला करत असेल तर हा हल्ला कदापि शिवाजी महाराजांच्या पासून आजपर्यंत आणि भविष्यात हा महाराष्ट्र, हा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या भरोश्यावर कधीच सहन करणार नाही। या हल्ल्याची जर तात्काळ कारवाई करून दोषींवर कडक आणि कठोर कारवाई केल्या गेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर रान पेटेल आणि त्याला जबाबदार ही प्रशासन व्यवस्था असेल। या प्रशासन व्यवस्थेला आम्ही हात जोडून विनंती करतो। निवडणुकीचा काळ आहे, आमच्या नेत्यांनी, आमच्या उमेदवारांनी कोणीही जर काही अपप्रचार केला असेल तर आम्ही जबाबदार आहे, आमच्यावर कारवाई करा। पण कुठल्याही प्रकारचा अपप्रचार न करता, कुठल्याही धार्मिक जातीयबद्दल न बोलत असताना जर ही परिस्थिती आहे आणि आपण महाराष्ट्रात आहोत, सुसंस्कृत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा महाराष्ट्र याला म्हटले जाते आणि या महाराष्ट्रात जर ही महाराष्ट्राची संस्कृती जर अशी दाखवत असतील लोक तर याला कुठंतरी यांच्या मागची अदृश्य शक्ती आहे ना, याच्यावर नुसती कारवाई करू नका। हे जे 50-100 लोक इथं आले होते ना, याच्यावर कारवाई करायची नाहीये। जय श्रीराम, याच्यावर कारवाई करायची नाहीये। याचा जो मूळ सूत्रधार आहे, या हल्ल्याचा जो नियोजित केलाय, हा हल्ला पूर्वनियोजित असा आहे की तुम्ही बाहेर येताना तुमच्या हाताला खिशाला पेन असते, हातात मोबाईल असते, पत्रकार बंधू इथं आहे त्याच्याजवळ मोबाईल हे असते, माईक असते, हे आपलं साहित्य असते, कोणाजवळ काढलेलं असते, याच्याजवळ शस्त्र होते, हो शस्त्र, रॉड सर्व आणि एखाद्या सभेला तुम्ही जात असताना जर तुम्ही अशा प्रकारच्या आमच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला केला, आमचे ते काका आहेत, काय नाव त्याचं, त्याच्यावर हल्ला केला, एक युवकाला इथं रॉड मारला आणि असं नाही, आणि मी जे हे बोलत आहे ना, हे मी नुसतं बोलायचं आहे म्हणून बोलायचं आहे। इलेक्शन आहे म्हणून इलेक्शनचे आम्हाला देणे घेणं नाही आहे, हा इलेक्शनचा विषय नाही आहे, याला कोणी राजकीय रंगही देऊ नये। हा विषय आत्मसन्मान आणि माय बहिणीच्या विरोधातला आहे। जर कोणी आमच्या माय बहिणीवर उठत असेल तर त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही। इथं उपस्थित असलेले जे लोक आहेत, आज तुम्हाला हे मुठभर लोक दिसत असतील, इथं 500-1000 लोक आहेत, पण जर या प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, माननीय गृहमंत्री साहेब यांना विनंती करतो या तुमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने की या हल्ल्याची तुम्ही प्रशासनाची कठोर पावलं उचला। या नुसत्या हल्लेखोरावर तुम्हाला कारवाई करायची नाही, आमची मागणी आहे। आमची मागणी आहे की याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे, त्याच्यावर तुम्हाला कारवाई करायची आहे। तेव्हाच ह्या गोष्टी, एक गोष्ट 2024चं इलेक्शन हरल्यानंतर
नवनीत भाभीवर जी कारवाई नवनीत भाभी बद्दल जे आक्षेपार्थ वक्तव्य तिथे केले गेले होते राजकमलमध्ये, तो एकही आम्ही विसरलेलो नाहीये. पण ते आमच्या रक्तात नाहीये, आमच्या नेत्यांना ते शिकवलेलं नाहीये की कुठल्या धर्माबद्दल बोलणे, कुठल्या प्रचार सभेत त्यांना अपप्रचार करणे. पण जर तुम्ही आमच्या आई बहिणीवर असा वारंवार हल्ला करत असाल, जर तुम्ही आमचे जे CIF साहेब आहेत, विनोद चौधरी आहेत त्यांचं नाव कदाचित, भाभीच्या हा, मी ते सांगते ना की अक्षरशः नाही आहे. आम्ही असं बोलतोय ना, तर ते भाभीला त्यांनी असं हे केलं आणि ती तो जो वार आहे, तिचे थुंका आहे, अक्षरशः त्यांचा दिसत आहे, तो दिसत आहे, तो दिसत आहे. म्हणजे हे नुसतं या आदिशक्ती या स्त्री शक्तीवर थुकलेलं नाही आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या माय बहिणीवर थुकलेले आहेत. हा जो नियोजित कट आहे, या कटाचे जे सूत्रधार आहेत, हा कट कोणी तुम्हाला ह्या गोष्टी, यांना जे गोष्ट आहे ना, प्रचार सभेला आल्यावर तुम्ही कोणी अवजारं घेऊन येत नसते. आम्ही प्रचार सभा घेतोय, गेल्या 15 दिवसापासून आम्ही प्रचारात आहे. पण प्रचार सभेत आमच्या खिशात काय आहे? हा मोबाईल आहे, कागद आहे, 4 कागद आहे, रुमाल आहे. तुमच्या खिशात तुम्ही प्रचार सत्तेच्या नावाखाली तिथं टंटिंग करता, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोधणाऱ्या गोष्टी करता आणि या हल्लेखोरांना जे पाठीशी घालतायत यांच्यावरही कारवाई करा. इथं जे ठाणेदार साहेब आहेत, SP साहेब आहेत, CP साहेब आहेत, गृहमंत्री आहेत राज्याचे, या सर्वांना विनंती करतो की यांच्या मागे जे खरे सूत्र, हे लोक प्यादे आहे. ज्यांनी हे गोष्ट केली आहे ना, हे प्यादे आहे. याचा जो मास्टर माइंड आहे, हा जो विचार आहे, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारा विचार आहे. आणि हा विचार आपल्याला जर खोडायचा असेल तर